पालक पराठा आहे ना, अगदी थंड जरी पडला ना तरी पण त्याची टेस्ट बदलत नाही आणि इतका मऊसूत. आणि हे बघा, अजिबात म्हणजे एकदम मऊ आहे, असा कडक वगैरे काहीच नाही आहे. आणि इतकी टेस्ट लागते ना याची, खूप छान टेस्ट लागते. तर आहे ना, नक्की तुम्ही ट्राय करा. पालक पराठा नक्की तुम्ही बनवा आणि खा. तर हे बघा, मी दह्याबरोबर दिला आहे पराठा खायला. तर तुम्ही ना आपल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, टमाटा सॉसबरोबर बी खाऊ शकता, किंवा तुम्ही टोमॅटो आणि म्हणजे आपली साखर आंबट गोड चटणीबरोबर पण खाऊ शकता. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर हा पराठा खाऊ शकता आणि खूप छान लागता. बघा किती सुंदर आणि एकदम मऊसूत झाले आहे. मस्त, या सगळ्यांनी खायला. नमस्कार मैत्रिणींनो, भावा बहिणींनो. तर आजची रेसिपी मी तुम्हाला पालक पराठ्याची दाखवत आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आवडतात खायला, पण याच्यामध्ये पालक पराठा पण खूप छान लागतो. तर मी आज तुम्हाला पालक पराठ्याची रेसिपी दाखवत आहे. तर त्याच्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. ह्या वाटीनं 2 वाट्या घेतलं आहे पीठ. त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाट्या पिठासाठी अर्धी वाटी ना डाळीचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे बेसन पीठ. आणि त्याच्यामध्ये मी चमच्याभर हळद पण टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी लाल मिरची टाकते, थोडी टाकते. तुम्हाला जास्त टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण माझ्या घरात लहान मुलगा आहे त्याच्यामुळे मी थोडी टाकणार आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार. हे बघा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे. आणि याच्यामध्ये जिरे पण टाकायचे, कारण जिऱ्याने पण खूप टेस्ट येते. आणि हे मीठ आहे, मीठ तुमच्या आवडीनुसार टाका. आणि हा ओवा आहे, तर ओवा आहे ना क्रश करून टाकायचा आहे. आता माझ्याकडं मोबाईल धरायला कोणी नाही आहे पकडायला, तर मी हा क्रश करून टाकते आणि पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. तर ओवा टाकलाय मी क्रश करून. ओवा बोला किंवा कोणी आजवाई पण बोलतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे ना गावठी तूप टाकायचं आहे. गावठी तुपाने ना पराठ्यांना खूप टेस्ट येते आणि खूप छान लागतं ते. आता हे सर्व आहे ना टाकून झालं आहे आपलं. याच्यावरती आपल्याला कोथिंबीर पण टाकायची थोडीशी. कोथिंबीर पण खूप छान लागते, टेस्ट पण छान येते आणि मस्त लागते. कोथिंबीर पण टाकायची. हे बघा, हा पालक आहे. तर एक जुडी पालक आहे हा. तर मी कापून आणि मस्त धुवून, केव्हाचं धुवून आणि पाणी वगैरे त्याचं निथरून घेतलं, सुकवून घेतलं आहे. तर आता हा पालक टाकायचा. पूर्ण एक जुडी पालक आहे. आणि हे आपण आधी हाताने असं मिक्स करून घ्यायचं. लगेच पाणी टाकायचं नाही, कारण पालक हा आपण धुतलेला असतो आणि मग त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण थोडं असतंच किंचित. आणि मग थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं. पाणी एकदम टाकायचं नाही. तर हे बघा, थोडं पाणी टाकायचं. माझ्याकडं मोबाईल पकडायला कोणी नाही आहे. आता मी हे पूर्ण पीठ भिजवून तुम्हाला व्हिडिओ दाखवते. पुढची प्रोसेस दाखवते. तर माझ्याकडं मोबाईल पकडायला कोणी नाही आहे ना, तर हे पीठ मी ना मोबाईल साईडला ठेवून भिजून घेतलं आहे. हे बघा, एवढा गोळा झाला आहे. आणि मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं. आणि आता हे ना आपल्याला 10-15 मिनटासाठी ना हे झाकून ठेवायचं आहे. म्हणजे झाकून ठेवलं ना तर हे
पीठ आहे ना एकदम मऊसूत होऊन येईल ही कणिक, आणि याचे पराठे पण खूप छान येईल आणि मस्त असे टम फुगतील, खूप छान. आता आपण याला झाकून ठेवू 15 मिनटं. चला, नंतर ही पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, 15-20 मिनटं पीठ आहे ना मी चांगलं भिजून दिलं आहे. आता आपल्याला थोडंसं आहे ना त्याला तूप लावून घ्यायचं, थोडंसं तूप लावून मळून घ्यायचं थोडंसं. आता एक गोळा करून घ्यायचा. आपल्याला जेवढे पाहिजे, जे आकाराचे पराठे, त्या आकाराचा तुम्ही गोळा घ्या आणि पराठा तयार करा. तर हे बघा, थोडंसं पीठ लावायचं कोरडं. लाटून घ्यायचं थोडासा. आणि आपल्याला तूप लावायचं त्याला, आणि हे तूप असं पसरून घ्यायचं. नंतर त्याची अशी घडी करायची. तूप लावायचं, अशी घडी करायची, आणि कोरड्या पिठामध्ये कोरडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. आपल्याला चौकोनी आकाराचा पराठा बनवायचा आहे. आपला पराठा तयार झाला आहे. आता आपण तव्यावरती तूप टाकू. मी आधीच तवा गॅसवर गरम व्हायला ठेवला होता, आणि हा पराठा असा टाकून द्यायचा. थोडंसं तूप लावायचं वरती, आणि हे पराठे खूप छान लागतात बरं का. तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकारात करा. तुम्ही गोल करू शकता, त्रिकोणी करू शकता. तर हे बघा, त्याला पलटी मारायची. तुम्ही तूप लावा, तेल लावा, तुम्हाला जे पाहिजे ते लावा. मला ना तुपाचीच आवडता म्हणून मी तूप लावलं आहे. तर हा आहे ना मी गोल करून दाखवते तुम्हाला. थोडंसं लाटून घ्यायचं गोल, तूप लावायचं, आणि असं हे असं करून घ्यायचं, गोल गोल करायचं. आणि कोरड्या पिठामध्ये भिजवून लाटून घ्यायचं. तर हा बघा, गोल करते मी. तुम्ही गोल पण करू शकता. खूप सुंदर लागतं बरं का हे पराठे. शिवाय याला तूप पण कमी लागतं, तेल पण कमी लागतं, कारण आपण याला कोरडं पीठ लावून लाटतो ना. बघा, हा गोल केलाय मी. तर हे बघा, मी दह्यासोबत सर्व केला आहे. तर तुम्ही टोमॅटोची चटणी पण खट्टी मिठी करू शकता, म्हणजे गोड आंबट चटणी, किंवा दही, किंवा तुम्ही दुसरी खोबऱ्याची चटणी पण करू शकता. म्हणजे पराठ्याबरोबर तुम्ही पराठा हा कशाबरोबर पण खाऊ शकता, साध्या चटणीबरोबर खाऊ शकता. तर सगळ्यांनी या पराठा खायला. आता हा मी छकुल्याच्या पप्पांना देते.
हे बघा आपले पराठे झाले. बघा किती छान आणि किती मऊसूत झाले. हा चौकोनी आकाराचा केला मी, त्रिकोणी, आणि हा गोल शेप दिला याला. खूप छान झाले आणि मी दह्यासोबत खाते. तुम्हाला खाऊन पण दाखवते. एक नंबर झाले. तुम्हाला जर माझे पराठे आवडले, पालक पराठे, तर मला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.